हॅलो नमस्कार फ्रेंड्स. वैभव सूर्यवंशी नाम तो सुना होगा, ऐकलंच असेल. कारण की आत्ता मागं गुजरात आणि राजस्थान रॉयल्स ह्या मॅचमध्ये वैभव सूर्यवंशीने असला खतरनाक राडा केला आहे की त्यानं तब्बल 34 बॉलमध्ये सेंचुरी मारलेली आहे. आणि त्याचं वय जर बघितलं तर फक्त 14 वर्षाचाच तो मुलगा आहे. पहिली गोष्ट तर हे नाव चर्चेत येण्याचं कारण म्हणजे आत्तापर्यंतच्या IPLमध्ये 14 वर्षाचा कुठला मुलगा सिलेक्ट झालेला नाही आहे, विकला गेलेला नाही आहे आणि तो खेळलाही गेलेला नाही आहे. आणि त्यापुढचा विषय म्हणजे पहिल्याच बॉलवर 6 आणि त्याहून पुढचा विषय म्हणजे 34 बॉलमध्ये सेंचुरी. आणि त्याहून पुढचा विषय म्हणजे की त्याचं सेंचुरी सेलिब्रेट करायला ज्या व्यक्तीने कधी सेंचुरी स्वतःची सेलिब्रेट केली नाही म्हणजेच राहुल द्रविड, ते या मुलाची सेंचुरी सेलिब्रेट करण्यासाठी आपल्या व्हीलचेअरवर म्हणजे पायाला दुखापत असतानासुद्धा उभा राहिले. आणि तुम्ही जर TV मध्ये पाहिलं असेल तर उभा राहताना त्यांचा पायसुद्धा लडखडला होता. हा वैभव सूर्यवंशी ज्याची स्टोरी एक क्लास म्हणून रोहित शर्मा म्हणजेच हिटमॅननी स्वतःच्या इंस्टाग्राम स्टोरीला लावली होती. तर म्हणजे ह्या मुलामध्ये काहीतरी दम आहेच ना. आणि मग त्याच्याबद्दल आपल्याला उत्सुकता असतेच. हा कोण, कुठल्या टीमकडून खेळतो किंवा ह्याचं गाव काय, नेटिव्ह प्लेस काय, हा 14व्या वर्षी सिलेक्ट झाला कसा, किती रुपयांना सिलेक्ट झाला, तर संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वैभव सूर्यवंशी याचा जन्म बिहारमध्ये झाला आहे. बिहारी बाबू म्हणून त्याला ओळखलं जातं. याचा जन्म 27 मार्च 2011मध्ये झाला आहे आणि त्यानुसार त्याचं वय आत्ता फक्त 14 वर्ष आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बिहारकडून हा खेळतो, तर IPLमध्ये राजस्थान रॉयल्स या टीमकडून खेळतो. राजस्थान रॉयल्सने त्यांना 1.10 करोड रुपयांना खरेदी केलेला आहे. आता 1.10 करोड रुपये एका 14 वर्षाच्या मुलावर खर्च केला आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी गट्स असणारच, हे नक्कीच आहे. आणि त्याचे गट्स हे आत्ता आपल्या राजस्थान रॉयल्स वर्सेस गुजरात टायटन्स या मुकाबल्यामध्ये दाखवून दिलेला आहे. राजस्थान रॉयल्स जेव्हा हा खेळाडू खेळायला आला त्यावेळेस त्यांच्या टीमची हिस्ट्री अशी होती की सलग 3 मॅच मागच्या हातात आलेल्या मॅच अगदी शेवटच्या क्षणी हे राजस्थान रॉयल्स हारलेलं होतं. आणि त्यामुळे रन बनवायचं प्रेशर, 230चं टार्गेट, आणि वैभव सूर्यवंशींनी ना बॉलर पाहिला ना काय पाहिलं, दनादन छक्के चौके मारले. फक्त 92 रन हे फक्त बाउंड्रीज करून त्या मुलानं मिळवलेले होते. आणि अशा पद्धतीने फक्त 36 बॉलमध्ये ह्या मुलानं सेंचुरी मारलेली आहे. तर वैभव सूर्यवंशी यांचे वडील ह्यांनासुद्धा क्रिकेटचा प्रचंड नाद होता. क्रिकेटमध्ये सामील होण्याचं त्यांचं स्वप्न होतं, परंतु जबाबदाऱ्या आणि क्रिकेट याच्यामध्ये जिंकली ती जबाबदारीच. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलामध्ये हे स्वप्न बघितलं. त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे लहानपणापासूनच क्रिकेटचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केलं. त्यासाठी त्यांनी त्यांच्या घराच्या मागे जे अंगण होतं त्यालाच पिच बनवलं आणि अवघ्या 9 वर्षाच्या मुलाला त्यांनी क्रिकेटच्या कोचिंगसाठी पाठवलं. आणि रणजीमध्ये त्यांचं अंडर 16 जे क्रिकेट असतं त्याच्यामध्ये त्याचं वैभवचं अगदी वय कमी आहे म्हणून सिलेक्शन झालं, परंतु खोऱ्याने वाढणारे रन, त्याच्यातले गुण याच्यामुळं त्याचं अंडर 16मध्ये वय जर बसलेलं असतं तर त्यावेळेसच सिलेक्शन झालं असतं. त्यानंतर वैभवने रणजी ट्रॉफीमध्ये खेळायला सुरुवात केली आणि त्यामध्ये त्यांनी क्रिकेटचे बारकावे, वेगवेगळ्या गोष्टी आणि खोऱ्यानं रन ओढायची कला हे सर्व गुण संपन्न झाला. आणि वैभव समोर कुठलाही बॉलर असू दे, रन काढल्याशिवाय राहणार नाही असे गुणात्मक म्हणजे अगदी 13-14व्या वर्षामध्ये वैभव सूर्यवंशी हा प्रख्यात क्रिकेटरमध्ये जे गुण असतात ते त्याच्यामध्ये आले. कुठलीही मॅच खेळताना वैभव सूर्यवंशीचा एकच फंडा होता की आधीच्या मॅचपेक्षा जास्त रन करायचे आणि तेही खोऱ्यानं. आणि हे सगळं चालूच होतं त्याचं, परंतु एका मॅचमध्ये त्याला 36 रन करून तो रनआउट झाला. आणि त्यावेळेस VVS लक्ष्मण हे त्यांचे हे होते म्हणजे ते बघत होते की कोण कसं खेळत आहे. त्यावेळेस जेव्हा हा वैभव सूर्यवंशी आऊट झाला आणि ड्रेसिंग रूममध्ये गेला तेव्हा तो रडायला लागला. आणि त्यावेळेस VVS लक्ष्मण यांनी त्याला समजून सांगितलं की आम्ही इथं फक्त रन बघत नाही तर लॉंग टर्म खेळण्याचे स्किल्स तुमच्यामध्ये आहेत की नाही हे बघतो. आणि त्यांनी फक्त बोलून ते थांबले नाही, तर त्यांनी वैभव सूर्यवंशीला लॉन्च करण्यासाठी किंवा डेब्यू करण्यासाठी व्यवस्थित अशी संधी ते पाहत होते. आणि त्यावेळेसच राजस्थान रॉयल्सचे कोच म्हणून राहुल द्रविड पुन्हा आले. आणि राहुल द्रविड तिथं आहे म्हटल्यावर नक्कीच वेगळं काहीतरी होणार. आणि त्यांनी वैभव सूर्यवंशीचं नाव राहुल द्रविड ह्यांना सुचवलं, परंतु राहुल द्रविड यांनी फक्त शिफारशीवर भर न देता त्यांच्या नागपूरला हाय ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांना प्रॅक्टिससाठी किंवा परफॉर्मन्ससाठी बोलवलं.
त्यावेळेस वैभव सूर्यवंशीचा परफॉर्मन्स पाहून राहुल द्रविड हा इम्प्रेस झाले आणि त्यांनी वैभव सूर्यवंशीला IPL ऑक्शनमध्ये 1.10 करोड रुपयांना खरेदी केले. त्यानंतर वैभव सूर्यवंशी याचा टर्निंग पॉईंट ठरला लखनौ विरुद्धची त्याची डेब्यू मॅच. त्याच्यामध्ये त्यानं शार्दुल ठाकूरला पहिल्याच बॉलमध्ये 6 जडला आणि त्यानंतर त्यानं 20 बॉलमध्ये 34 रन केले. परंतु त्यानंतर तो थोडासा स्लो झाला. त्यानंतर ज्या पण मॅच खेळला त्याच्या सुरुवात मात्र चांगली व्हायची, परंतु त्याचा स्कोर जो आहे तो मोठा काय होत नव्हता. परंतु याच्यातून वैभव सूर्यवंशी यानं आपल्यामध्ये खेळण्याची ताकद आणि स्कोर करण्याची ताकद किंवा कॉन्फिडन्स आहे हे सगळ्या जगाला दाखवून दिलं होतं. आता गुजरात विरुद्धच्या मॅचमध्ये वैभव सूर्यवंशी मॅच चालू होण्याच्या अगोदर म्हणजेच 28 एप्रिलला आपल्या कोचला फोन केला. तर जहा यांनी म्हणजे त्याचे कोच पहिले कोच होते जहा यांनी वैभव सूर्यवंशीला सांगितलं की तू खेळ, तू बॉल खेळ, काही टिप्स दिल्या आणि त्यावेळेस वैभव सूर्यवंशी यांनी सांगितलं सर छक्केवाली बॉल आएगी तो मैं उस पे छक्का मारूंगा आणि त्यानंतर त्यानं छक्का मारलासुद्धा, 6 मारलासुद्धा आणि त्यानंतर सेंचुरीसुद्धा कंप्लीट केली. ह्या एका मॅचमध्ये वैभव सूर्यवंशी याच्या नावावर अनेक रेकॉर्ड दर्ज झाले. त्यानंतर सूर्यवंशी ह्यांनी त्याच्या आईवडील राहुल द्रविड, लक्ष्मण ह्यांनी त्याच्यावर जो विश्वास ठेवला होता तो सिद्ध करून दाखवला. आता ह्या सगळ्यातून सांगण्यासारखं याचं तात्पर्य एकच की स्टार हा एका रात्रीतून बनत नाही, त्याच्यामागे भरपूर अशी मेहनत असते. यश आपल्याला एका दिवसात मिळत नाही आणि मिळालं तर ते फार काळ टिकवता येत नाही. आता वैभव सूर्यवंशी यानं 14-15 वर्षामध्ये इतकं छान खेळलेलं आहे, इतके रेकॉर्ड्स त्यानं त्याच्या नावावर घेतलेले आहेत. नक्कीच याच्यामागे त्याची वर्षानुवर्षाची मेहनत आहे, काबिलियत आहे आणि कॉन्फिडन्स आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आता वैभव सूर्यवंशी त्यानंतर अनेक असे उदाहरणं आहेत की ज्यांनी कमी वयामध्ये खूप काही हासिल केलेलं आहे. तर आपणसुद्धा आपल्या जीवनामध्ये कमी वयात काहीतरी हासिल करण्याचा प्रयत्न